नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एकच विभागामध्ये नाही, दोनच विभागामध्ये नाही, तर तब्बल 5 सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे। आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 60,000 प्लस जागांसाठी जे विद्यार्थी ही भरती निघाली आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या 5 विभागामध्ये। ठीक आहे, आणि या भरतीसाठी जे कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ज्यांचं 10वी झालं असेल ते सुद्धा मुलं फॉर्म भरू शकतात, ज्यांची 12वी पास असेल ते सुद्धा मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते मुलं सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात, आणि ज्यांचा ITI वगैरे सुद्धा झाला असेल तर ते मुलं सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल, महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि या 5 विभागाची भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे, भरती चालू आहे। ठीक आहे, तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 5 सरकारी विभागाची माहिती मी स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर वॅकन्सी नंबर 1 येते विद्यार्थी मित्रांनो ITBP। तर ITBP मध्ये जे जवळपास 819 जागांसाठी ही भरती निघाली आहे। पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसेस। ठीक आहे, आणि या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQ स्तर कोर्स सुद्धा पाहिजे। ठीक आहे, तर ह्या तुम्हाला तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आली 18 ते 25 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे, SC/ST कॅटेगरीसाठी आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी बघितलं तर 1 ऑक्टोबर 2024 हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर हे झालं वॅकन्सी नंबर 1। आणि वॅकन्सी नंबर 2 निघून येते विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी मेगा भरती निघालेली आहे SSC GD भरती 2024। 39,471 प्लस जागांसाठी ही भरती निघाली SSC GD भरती। तर फॉर्म भरणे सुरूच आहे आणि 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता, फक्त 10वी पासवर शिक्षण 10वी पास असं यामध्ये लागते। आणि यामध्ये काय BSF CISF CRPF ITBP आसाम रायफल SSB SSF NCB ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा यामध्ये आहे। ठीक आहे, तर वयमर्यादा 18 ते 23 पर्यंत ओपन कॅटेगरीची मुलं फॉर्म भरू शकतात। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे, SC/ST कॅटेगरीसाठी महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं SSC GD भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमची यामध्ये काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे। परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, त्याचबरोबर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर तुम्ही निवडू शकता 20 प्रश्न। ठीक आहे, टोटल 160 मार्काचा पेपर असणार आहे, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर हाईट लागते, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीची असाल 162.5 सेंटीमीटर उंची, महिला उमेदवार जर ST कॅटेगरीची असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे, आणि छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढी यामध्ये उंची लागते। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टायमिंग आहे। जे पण पुरुष उमेदवार 24 मिनिटाच्या अंदर येणार आहे ते ग्राउंड क्वालिफायर राहणार आहे। महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर हे होती विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी नंबर 2। ठीक आहे, आणि वॅकन्सी नंबर 3 जे विद्यार्थी मित्रांनो निघून येते CISF मध्ये जे वॅकन्सी नंबर 3 निघालेली आहे। ठीक आहे, तर CISF मध्ये जे 1130 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। 12वी सायन्स जर असेल तुमचं तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते।
तर पहा यामध्ये 1130 जागा आहे. त्याचबरोबर 12वी शिक्षण यामध्ये मागितलं आहे. तर यामध्ये कॉन्स्टेबल फायर पुरुषच्या जवळपास 1130 जागा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण उंचीचा जर विचार केला तर 170 सेंटीमीटर उंची लागते, 86 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर वयाची अट बघू शकता तुम्ही या ठिकाणी 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणारा. ओपन कॅटेगरी SC ST कॅटेगरीचे 18 ते 28 पर्यंत, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात. नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे. फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. SC ST कॅटेगरीसाठी एक्स सर्व्हिसमॅनसाठी फी नाही आहे. ठीक आहे. आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख, फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि पेपर जे आहे नंतर तुमचा कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि वॅकन्सी नंबर 4 मी तुम्हाला नेऊन तर तो सर्वात मेगा भरती निघाली आहे. वॅकन्सी नंबर 4 तर पहा RRB NTPCची जी आहे 8113 जागांसाठी ही निघाली आहे वॅकन्सी नंबर 4. ठीक आहे. तर पहा RRB NTPC भरती 11,000 जवळपास ते टोटल 11,558 जागा आहे. ठीक आहे. तर पहा यामध्ये पहा NTPC मध्ये जे ज्या जागा आहे तर जवळपास 8,113 जागा आहे. आणि यामध्ये जे कमर्शियल तिकीट सुपरवायझरचे 1,736 आहे. त्याचबरोबर स्टेशन मास्टरच्या 994 आहे. त्याचबरोबर गुड ट्रेन मॅनेजरचे 3,144 आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टच्या 1,507 जागा आहे. सिनियर क्लर्क लिपिक टायपिस्टच्या 732 जागा आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पदवीधर पाहिजे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना यामध्ये फॉर्म भरता येते. पहिलं जे पद आहे कमर्शियल तिकीट सुपरवायझर, यामध्ये ग्रॅज्युएशन लागते. स्टेशन मास्टरमध्ये ग्रॅज्युएशन, गुड्स ट्रेन मॅनेजरमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन लागते. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि वयोमर्यादा 18 ते 36 पर्यंत ठेवण्यात आलं. SC ST ला 5 वर्ष सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे. आणि फीचा जर आपण विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली. आणि SC ST कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅनसाठी, ट्रान्सजेंडरसाठी, EBC महिलांसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि हे जे फी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वापस दिली जाणार आहे. ठीक आहे. तर भरून टाका फॉर्म, कारण की आपल्याला फी लागत. तुम्ही जरी 500 रुपये जरी फी भरले तुम्हाला ते रिटर्न येणार आहे अकाउंटमध्ये. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 13 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख आहे. ठीक आहे. आणि परीक्षानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि वॅकन्सी नंबर 5 मी तुम्हाला घेऊन चलतो या ठिकाणी. वॅकन्सी नंबर 5 आहे RRB NTPC भरती, भारतीय रेल्वे 3,445 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे पद आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर यामध्ये सुद्धा तेच पद आहे. ठीक आहे. कमर्शियल तिकीटच्या झालं. ठीक आहे. त्याचबरोबर जे सुपरवायझर आहे, स्टेशन मास्टर आहे, यामध्ये स्टेशन मास्टरच्या 994, गुड ट्रेन मॅनेजरचा 3,144, ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्टचे 1,507, सिनियर क्लर्क लिपिक टायपिस्टचे 732. ठीक आहे. तर एवढं यामध्ये जागा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर शिक्षण हे यामध्ये ग्रॅज्युएशन लागते. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला हे 3 पदामध्ये भरता येणार आहे. स्टेशन मास्टरमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते. गुड ट्रेन मॅनेजरमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते. कमर्शियल तिकीट सुपरवायझरमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आणि वयोमर्यादा 18 ते 36 आहे. SC ST ला 5 वर्ष सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे. फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. SC ST ला फी नाही. SC ST ला एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC महिला 250 रुपये फी आहे. आणि हे तुम्हाला फी परत दिले जाणार आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. आणि परीक्षानंतर कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप जवळपास 5 वॅकन्सी जे सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये 5 भरत्या चालू आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.